हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्याचे वेफर कसे करतात ते दाखवणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। हे मी बटाटे घेतले आहेत, 5 किलो बटाटे आणलेले आहेत आणि त्याला अशी सालं काढून पाण्यात ठेवले आणि आता त्याला मी त्याचे स्लाइस करून घेते। तुम्हाला दाखवते कसे स्लाइस करतात ते। आता ही माझ्याकडे किसनी आहे, ह्याच्यात मी बटाट्याचे स्लाइस काढून घेते। बघा, डिझाईनचे पण आहेत आणि नॉर्मल पण आहेत। मी तुम्हाला दाखवते। हे असेच एवढ्या साईजचे स्लाइस करून घ्यायचे। हे बघा, हे असे डिझाईनचे छान असे स्लाइस होतात। हे बघा, बघू शकता तुम्ही। तुम्हाला डिझाईन नको असेल तर हे नॉर्मल, हे बघा, हे साधे पण तुम्हाला मी करून दाखवते बिना डिझाईनचे। सुंदर होतात हे बटाट्याचे वेफर। असे त्याची साईज तुम्हाला दाखवते। हे बघा, हे अशा प्रकारे स्लाइस एवढेच पाहिजे। हे सगळे आता मी पूर्ण बटाटे त्याची स्लाइस करून घेते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे सगळे मी चिप्स आहे ते त्याचे स्लाइस करून घेतलेले आहे असे। आता हे स्वच्छ पाण्यात मी धुवून घेतले। आता त्याच्यामध्ये मी तुरटी आहे, ही अशी तुरटी आहे, ती मी पाण्यात या फिरवून घेते। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे आपले चिप्स आपण जे करणार आहोत ते काळे पडत नाही। थोडंसं पाणी म्हणजे खडा फक्त फिरवून घेते मी तुरटीचा, थोडंसं असं चोळून। बघू शकता, फक्त फिरवून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी जेवढे हे बटाट्याचे चिप्स आहे जे पाण्यामध्ये एवढ्यापर्यंत डीप करायचे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। एक आणि दोन, असे 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता ह्याला मी उकळत ठेवणार आहे। अशी आधी प्रोसेस करून घेतली। आता आपल्याला उकडायचे पण पूर्णपणे नाही उकडायचे, त्याला थोडे कच्चेच ठेवायचे आहेत। ओके, तर मी गॅस चालू करते। गॅस चालू केलेला आहे। हे बघा, मी गॅस चालू केला आहे। 5 गॅसवर याला मी आता उकळवून घेते। फक्त पूर्ण उकळवायचे नाही आहेत, थोडे कच्चेच ठेवायचे। आता आपल्या पाण्याला उकळी येते। आता पाण्याला हळूहळू उकळी आली की थोडे आपण पुन्हा चेक करून घेऊया। हे बघा, आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। थोडंसं मी आता हलवून दाखवते। जास्त याला शिजवायचं नाही, 5च मिनिटं शिजवले। मी तुम्हाला दाखवते कितपर्यंत शिजवायचं आहे ते। हे बघा, थोडा वेळ असू दे अजून याच्यामध्येच। पाण्याला आत्ताच उकळी आलेली आहे। 5 मिनिटच आपण याचं शिजवून घेणार आहोत।
हे बघा आपले आता हे बटाटे शिजत आलेले आहेत थोडे. त्यानंतर मी हलवून घेते, खालचे वर आणि वरचे खाली करून घेते. पण थोडे कच्चे आहेत ते. थोडेसे शिजले पाहिजे आधी थोडे, मग आपण ह्यांना काढून घेऊया. हे बघा आता हे आपले बटाटे शिजलेले आहे. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच. असं चेक करायची पद्धत म्हणजे थोडे गरम आहेत ते. असं हे बघा एवढेच पाहिजे आपल्याला हे. आता आपण यांना परातीमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करते आणि यांना परातीमध्ये काढून घेते. तर हे सगळे मी परातीमध्ये काढून घेते. सगळे मी आता असे काढून घेते आणि वाळत घालणार आहे मी आता यांना. हे बघा आता मी हे सगळे परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा असे गरम गरम छान असे आपले हे बघा व्यवस्थित जसे पाहिजे आपल्याला तसेच हे अर्धे कच्चे आपण हे बटाट्याचे चिप्स शिजवून घेतले आहेत. आता ह्याला मी उन्हामध्ये 2 दिवस वाळत घालणार आहे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा आता हे मी खाली उन्हात वाळत आणायला घातले. असं हे प्लॅस्टिक घातलेलं आहे, मी धुवून घेतलं आहे प्लॅस्टिक. आणि मग आता हे त्याच्यावरती हे असं एकदम चिटकून घालायची नाही आहेत हे आपल्याला. असे हे बाजूबाजूला वेगवेगळे सुट्टे सुट्टे घालायचे. आणि आपल्याला आता हे कडक उन्हात 2 दिवस वाळू द्यायचे आहे. आता ऊन आलेलं नाही आहे, आता येईल थोड्या वेळाने ऊन. इथे सकाळीच लवकर ऊन येत नाही झाडांमुळे, पण थोड्या वेळाने ऊन आलं की तुम्हाला मी दाखवते. तोपर्यंत हे सगळं आपण व्यवस्थित असे बाजूबाजूला वाळत घालूया. सगळे मी आता हे वाळत घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मी बटाट्याचे चिप्स आहे ते वाळत घातले आहे. ऊन आले की मी तुम्हाला दाखवते. हे बघा फ्रेंड्स आपले छान आहे उन्हाने मस्त सकाळी घातलेले. आता हे उन्हाने बघा किती छान कडक झाले. 2 दिवसात आपले हे वेफर बटाट्याचे चिप्स तयार होतील. हे बघा बघू शकता. हे बघा छान हे सुकले. त्याला 2 दिवसात आपले हे छान सुकून येतील. मग मी तुम्हाला याचे वेफर तळून दाखवेन. हे बघा खूप छान उन्हामध्ये हे सुकले गेलेत. हे बघा 2 दिवसात आपले हे रेडी होतील. मग मी तुम्हाला तळून दाखवते. हे बघा खूप सुंदर आहे बघा झालेले. तुरटी फिरवल्यामुळे हे काळे सुद्धा झालेले नाही आहेत, बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती मी ओढणी टाकून ठेवलेली आहे की त्याच्यावरती धूळ वगैरे बसणार नाही. त्याच्यामुळे खूप छान आपले असे हे झालेले आहेत वेफर. छान सुकले आहेत. आता हे पूर्ण 2 दिवस सुकले की मी तुम्हाला हे तळून दाखवते. हे बघा फ्रेंड्स आता आपले हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते चांगले 2 दिवस मी आता चांगलं सुकवलं आहे. आता याला तुम्हाला मी तळून दाखवते. मी कढईत तेल ओतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता मी हे दाखवते तुम्हाला. हे बघा मी आता याच्यामध्ये वेफर टाकते आपले. बघा कसे छान पांढरे शुभ्र
वेफर तयार झालेलं आहे. हे बघा टाकते. असे घरच्या घरी होममेड हे वेफर करायला किती सोपं आहे ते तुम्ही बघू शकता. ते मी सगळे तळून घेते वेफर आणि मग तुम्हाला दाखवते.